हॅलो नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर जो आपण काल ड्रेस शिवत होतो ना, त्याचा अर्धा राहिला होता, तर तो मी आता पूर्ण करून घेते एवढा. आणि दुपारचे 2 वाजलेले आहे. रुद्राला घेऊन आल्यानंतर थोडा वेळ झोपलो होतो, आत्ता उठलो आणि आता राहिलेला ड्रेस कंप्लीट करून घेते. आणि मग कसा होतो काय ते तर दाखवतेच तुम्हाला. तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, झाल्यावर दाखवते मी तुम्हाला कसा होतो. वरती आली होती रुद्राला घेऊन आल्यानंतर. तर आपण जे झाडं आहेत लावलेले ते छान आलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. बघू शकता, हे धने आहेत आणि हे दोडक्याचं आहे का कशाचं माहिती नाही. ते भेंडीचं आहे आणि यात सुद्धा धने टाकले होते तर मस्त आलेले आहेत. हे छान आलेत आणि ह्या बिया आलेल्या आहेत. आता ते आल्यानंतर कळतील कशाचे आहेत. आणि इकडे सुद्धा हे पालक आहे आणि इथे मस्त वांग्याचं बी टाकलं होतं, ते सुद्धा आलेलं आहे वांग आणि छान आलेले आहेत. हे सुद्धा बघू शकता, इथे गवार आलेली आहे. इकडचे धने सुद्धा छान आलेत. झाड तर छान आलेत आणि वातावरण बघू शकता किती छान झालेलं आहे. तर या साईडून सुद्धा बघू शकतो. खूप छान झाडं आलेले आहेत आपण लावलेले. आणि आता ते मोठे झाल्यानंतर दाखवेलच तुम्हाला. तर चला खाली जाते आता. आणि वातावरण छान झालेलं आहे. संध्याकाळी वरती यायला मस्त वाटतं, फ्रेश. त्यानंतर इथे 7-7:30चा टाईम झाला असेल. मिस्टर आले होते तर त्यांनी येताना छान फ्रेश असे भुट्टे घेऊन आले होते, मक्याचे कणीस. तर छान इथं भाजले पण होते आणि मिस्टरांना भाजून आवडत नाही, मग त्यांच्यासाठी उकडले सुद्धा होते कुकरमध्ये. आणि आम्ही तर भाजूनच खाल्ला, मी आणि रुद्रांनी. तर त्यांच्यासाठी इथं उकडले होते मी कणीस. तर ते खाऊन घेतो आम्ही. आणि त्यानंतर आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं रुद्राला घेऊन. त्याच्या चेहऱ्यावर नाही का व्हाईट कलरचे डाग येत होते, त्यासाठी आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं. तर इथं आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो. त्यानंतर तिथं काही शूट नाही केलं मी जास्त. आणि त्यानंतर मग वापस घरी येताना मला थोडंसं किराणा दुकानात सामाईनसुद्धा घ्यायचं होतं. तर सामाईन घ्यायचं होतं म्हणून किराणा दुकानातसुद्धा गेलो होतो. तर तिथे आम्ही थोडंसं सामाईन घेतलं, मिरची वगैरे. तर लाल तिखट काढण्यासाठी मिरची वगैरे घेतली. आणि मग नंतर येताना घरी पाणीपुरी खाल्ली छान. आणि रुद्रनी इथे पाणीपुरी घेतली आणि त्यानंतर रुद्रलासुद्धा आईस्क्रीम घेतली आम्ही. आणि मग छान खाऊन झाल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. तर इथे बघू शकता, रुद्रने आईस्क्रीम खात होता आणि लगेच मग घरी यायला निघालो. घरी जाऊन मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता. तर इथं घरी गेल्यानंतर मी जातानीच पालक धुवायला ठेवली होती, म्हणजे धुवून पाणी हे करण्यासाठी. तर इथे छान पाणी सुकलं होतं बऱ्यापैकी. त्यानंतर मग छान पालक चिरून घेतली आणि कोथिंबीरसुद्धा चिरून घेतली. पालक आणि कोथिंबीर मिक्स, कोथिंबीर थोडा जास्त घ्यायचा, कारण की पालक तर जास्त स्वाद नसतोच, पण पौष्टिक असतो, त्यासाठी खावाच लागतो. आणि मग इथे बघू शकता कोथिंबीरसुद्धा घेतली आहे मी चिरून. आणि त्यावरच लसूण आणि जिरं मी ठेचून घेते छान बारीक करून. आणि मग त्यावर मीठ, हळद, लाल तिखट आणि धने पावडर, जे आपले मसाले आहेत रेग्युलर, ते टाकायचे. आणि छान पीठ मिक्स करून घ्यायचं. आणि इथे घरून फोनसुद्धा चालू होता, मी फोनवर बोलत होते. मी त्यामध्ये आहे ना गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ थोडंसं, दोन्ही थोडं थोडं घेऊन असं मिक्स करून घेते. थालीपीठ करण्यासाठी छान लागतं. तर सगळं असं मिक्स करून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही. आपल्याला थालीपीठ थापल्या जाईल असं करायचं. तर इथे सगळं असं मिक्स करून झाल्यानंतर लगेच तवा ठेवून रुमाल घ्यायचा आपला थालीपीठ थापण्यासाठी. छान असा रुमाल घ्यायचा, धुतलेला वगैरे चांगला. आणि इथे बघू शकता लगेच मी तवा ठेवलेला आहे आणि कोलपाट घेऊन त्याच्यावर रुमाल टाकला, त्यावर पाणी टाकायचं आणि छान थालीपीठ थापून घ्यायचं. तव्याला तेल लावून मस्त थालीपीठ टाकायचं त्याच्यावर आणि परत रुमालावरती पाणी टाकायचं, म्हणजे लवकर निघतं ते, नाही का, तव्याला लवकर चिटकलं जातं. तर इथं बघू शकता तुम्ही, मी टाकलेलं आहे. आणि लगेच दुसरंसुद्धा थापायला घेते मी. ते वरचं थोडंसं पलटून घेते हे करून आणि मग नंतर दुसरं करते. तर पर्यंत मी इथं ताटसुद्धा काढलं होतं मिस्टरांसाठी.
दही आणि दहीमध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं फक्त आणि सिंपल दही छान लागतं. तर इथे बघू शकता तुम्ही मी दुसरंसुद्धा थापून घेतलेलं आहे आणि ताटसुद्धा रेडी केलं होतं. तर बघा छान झालेलं आहे. आणि तीळ लावायचे थोडे, मी तीळ लावायला विसरले होते पहिल्या याला, मग दुसऱ्या याला लावले. तर तुम्हाला दाखवलेलेच आहे मी पुढं तीळ लावले म्हणून. इथे बघू शकता छान तीळ लावून खरपूस भाजून घ्यायचं, छान लागतं. असे नक्कीच करून बघा तुम्ही. आणि इथे सर्व करून घेते मी. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चलो बाय.